नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. खरं तर गेल्या 15 दिवसापासून ही सगळी मंडळी आणि मी संपर्कात होतो. काल रत्नागिरीला एक प्रोग्राम होता आणि असं वाटलं होतं की रात्रभर प्रवास करून येण्यापेक्षा सकाळी निघावं. आत्ता एक गणेश कलाकडा मंदिरला एक कार्यक्रम आहे, पण मी म्हटलं थोडासा त्रास सहन करून जर रात्रीतून प्रवास केला तर तुम्हा सगळ्यांना भेटणं शक्य होईल. मी माझे मित्र आहेत सचिन पवार, संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत, त्यांनाही विनंती केली की म्हटलं तुम्ही चला आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाला जाऊ. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की मी जर या कार्यक्रमाला आलो नसतो तर मी खूप मोठी जगण्याकडे बघण्याची दृष्टी गमावून बसलो असतो. उमलत्या कळ्या हे जे हा काव्यसंग्रह आहे, तुम्ही वयातच ते आहात. हे सगळे मंतरलेले दिवस असतात. हे कॉलेजचे दिवस असे असतात की एरवी हिरवं दिसणारही अचानक गुलाबी दिसायला लागतं. आणि अशा वयात असंच काहीतरी सुचलं, यात काय वेगळं आहे मला असं वाटत नाही. हे सुचलंच पाहिजे. खरं तर एक रतन थियम नावाचे एक दिग्दर्शक होते आणि त्यांना एकदा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही कायम आयुष्यात नाटकं केली, कधी चित्रपट केले नाही, तुम्ही का कायम नाटकांवरतीच काम करत राहिलात? तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की चित्रपटातला एखादा कलाकार, त्याला असा एखादा संवाद असतो की हा बघ चंद्र, हा बघ चंद्र म्हटल्याबरोबर कॅमेराबरोबर आकाशाकडे जातो आणि थिएटरमधल्या सगळ्या प्रेक्षकांना चंद्र दिसतो. नाटकात तसं नसतं. नाटकातला कलाकार असा भारावून पडद्याकडे हात करतो आणि म्हणतो हा बघ चंद्र, आणि प्रेक्षकांना खरं तर पडद्यावर काहीच नसतं, तरीही प्रेक्षकांना पडद्यावरती चंद्र दिसतो, कारण तो त्यांच्या मनात असतो. आणि त्यांच्या मनातला चंद्र त्यांना दाखवता यावा यासाठी मी आयुष्यभर नाटक करत राहिलो. मला तर तुमचं विशेष वाटतंय, तुम्ही तुमच्या मनातला चंद्र जो तुम्ही पाहिलेला नाही तो लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही किती विशेष असलं पाहिजे. आणि म्हणून आयुष्य असं मस्त जगा, बिंदास जगा, तुमच्या मस्तीत जगा. सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, कशाचीच काहीच खात्री देता येत नाही. 242 जण विमानात बसून निघाले होते. कुणीतरी कोणाला तर मेसेज केला असेल, पार ते एअर होस्टेस जोपर्यंत ओरडून सांगत नाही आता मोबाईल बंद करा, तोपर्यंत आपल्याला मोबाईल चालू ठेवायचे असतात. खिडकीतनं काहीतरी शूटिंग तर घ्यायचं असतं, कोणाला शेवटचं मेसेज करायचं असतं, टेक ऑफ होईपर्यंत मोबाईल बंद नसतो. कोणाला तर सेल्फी काढून पाठवायचं असतं. पलीकडे लंडनच्या एअरपोर्टवरती कोणीतरी पाठी घेऊन उभं असेल स्वागतासाठी. स्वागत करणाऱ्यालाही माहीत नव्हतं की आता कुणीच येणार नाहीये. जे त्या प्रवासात बसले त्यांनाही माहीत नव्हतं हा आपला शेवटचा मेसेज आहे, हा आपला शेवटचा सेल्फी आहे, हा आपला शेवटचा प्रवास आहे. बरं, हे सगळं सोडा. BJ मेडिकल कॉलेजला शिकणारी ती मुलं 11वी 12वीला अभ्यास केला असेल, मग तिथे नंबर लागला असेल, मेसमध्ये जेवत्या ताटावर होती, त्यांना तर माहीतही नव्हतं हा शेवटचा घास असेल. काय घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही आहे. त्यामुळे जे क्षण येतील ना ते असं आनंदानं जगायचे. ते दोघं तर कसलं भारी बोलत होते, इतकं सुंदर बोलत होते ते, आणि त्यांना आज जॅकेट बिकेट दिसतोय असलं भारी ना, एकदम नटून थुटून आला ते का. हे असलं छान आयुष्य तुम्ही जगा. आणि लोकांना जागृत व्हायला आहे ना मित्रांनो, कुणाला जागृत व्हायला आणि कुणाला जागृत करायला अंतर्मनाचीच दृष्टी लागते. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगेल आणि थांबेल. एक हत्ती होता जो त्यानं खूप आयुष्यभर राजाच्या दरबारात होता, आणि राजाचंही त्या हत्तीवर एवढं प्रेम होतं, कुठेही युद्धाला निघाला तर त्याच हत्तीच्या अंबारीत बसून राजा युद्धाला निघायचा. आणि हत्तीचंही राजावर एवढं प्रेम होतं, कितीतरी युद्ध त्यानं अशी जवळून बघितलेली होती. किती तिकडून बाण येऊ दे, कितीही सैन्याचा ताफा येऊ दे, हत्ती मात्र असा युद्धात दटून उभा राहायचा. आतापर्यंत राजानं जी युद्ध जिंकली त्या सगळ्या जिंकण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती त्या हत्तीची होती. पण वयाची मर्यादा आहे. हत्ती काही दिवसांना थकला, आता तो युद्धामध्ये नसतो, आता त्याचं वय झालं, चालायलाही जरा अडचण होते, पण राजा त्याला कुठे ना कुठे आपल्या सोबत घेऊन जात असतो. एकदा असंच प्रवासाला निघालेला असताना नदी आडवी आली आणि नदीमधून चालता चालता हत्तीचे पाय त्या नदीत रुतले. आता काही करून हत्तीला पुढे येता येत नव्हतं. सगळे प्रयत्न केले, सैन्यानं ओढून बघण्याचा प्रयत्न केला, हत्ती मात्र जो नदीत फसला तो नदी पार करायला तयार नाही. राजाला वाटलं करावं का. त्याला लहानपणापासून सांभाळणारा एक माहूत होता.
तो माहूत आता राजाच्या दरबारात नव्हता, तो आता गौतम बुद्धांचा शिष्य झालेला होता. राजाला वाटलं ज्यानं आयुष्यभर याला सांभाळलंय त्या माहुताला तरी बोलू की बाबा रे तुला काही आयडिया आहे का, बघ जरा याला बाहेर कसं काढायचं. त्या माहुताला बोलवलं आणि माहुताला सांगितलं, लहानपणापासून तू याला सांभाळत आलाय, आम्ही सगळे प्रयत्न करून दमलो. अरे युद्धामध्ये असा तो धावून जायचा आणि आता तो 2 पावलं टाकायला तयार नाही. माहूत म्हटलं एवढंच आहे ना, थांबा. युद्धाच्या अगोदर तुम्ही काय करता, ते शंख फुंकले जातात, ती रणभेदी फुंकली जाते. तुम्ही युद्धाची तयारी करा. युद्धाला जशी रणभेदी फुंकली जाते तशी तुम्ही फुंका, ढोल ताशे वाजवायला सुरुवात करा, युद्धाचा प्रसंग उभा राहील असं वातावरण निर्माण केला. इकडं रणभेदी फुंकली गेली, शंख फुंकला आणि हत्तीनं असा काही चित्कार फुंकला की कुणाच्याही मदतीशिवाय हत्ती असा धावून पुढे आला आणि त्यानं नदी पार केली. राजानं विचारलं हे कसं शक्य झालं. म्हटलं तो आयुष्यभर लढत राहिलाय. ते वातावरण जेव्हा निर्माण झालं तेव्हा तो अंतर्मनातून जागृत झाला आणि पुन्हा ते वातावरण त्याच्यात संचारलं. सगळ्यांनी कौतुक केलं आणि हे बौद्ध भिक्खू पुन्हा गौतम बुद्धांकडे गेले आणि म्हणाले, सगळा घडलेला प्रकार सांगितला. ते म्हटले हत्ती काही केल्यानं बाहेर यायला तयार नव्हता आणि महाराज रणभेदी फुंकली आणि हत्ती बाहेर आला. तेव्हा बुद्ध हसले आणि म्हणाले, अरे रणभेदी फुंकल्यानंतर हत्ती जागृत झाला. किती वर्ष झालंय मी तुमच्यासाठी रणभेदी फुंकतोय, अजून तुमच्यापैकी कोणी जागृत झालेला नाही. जागृत करण्यासाठी लागते अंतर्मनातली दृष्टी, ती वरवरच्या अंगाने येत नाही. म्हणून माझी विनंती असेल, आपल्याला बाह्य जगाकडे नाही डोकवता येणार, पण अंतर्मनात डोकावून बघा, जगणं खूप सुंदर आहे. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरचा दिवा, जितेश कांबळे यांनी लिहिलेली कविता आहे. मुलाचं आयुष्य बालपणी किती सुंदर असतं, वाऱ्यासारखं बेधुंद इकडं तिकडं बागडत असतं. मात्र हळूहळू वय वाढत जातं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर चढत जातं. शिकवलं जातं लहानपणापासून घरचा दिवा आहेस तू. शिकवलं जातं लहानपणापासून घरचा दिवा आहेस तू. वडिलांनंतर जबाबदाऱ्या पेलणारा चेहरा नवा आहेस तो. दिवा मात्र जळत राहतो, भोगत शिक्षा अघोरी. दिवा मात्र जळत राहतो, भोगत शिक्षा अघोरी. खांदा कणा ताट ठेवतो, जरी पेलत जबाबदारी. कधी शिक्षण अर्ध्यातच थांबतं, कधी स्वप्न मागे पडतं, कधी इच्छा मागे ठेवून पोरग तसंच जगतं. मुलांचं आयुष्य बालपणी किती सुंदर असतं, वाऱ्यासारखं बेधुंद इकडे तिकडे बागडत असतं. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.